खोट्या नरेटिव्हनं मिळवलेला विजय हा फार काळ टिकणार नाही. उद्याचा दिवस हा महायुतीचा असणार आहे. आम्ही लढणारे कार्यकर्ते आहोत. विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा फडकवणार असा आत्मविश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार किशोर दराडे यांच्या निवडणूक प्रचारार्थ लोणी येथे शिक्षक मतदार संस्थाचालक आणि महायुतीचे पदाधिकारी यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. शिक्षकांचा आत्मसन्मान आणि मान वाढवण्यासाठी महायुतीचे सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. शिक्षकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महायुतीचं सरकार निश्चित प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. याप्रसंगी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, आमदार राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, डॉ सुजय विखे पाटील, सदाशिव लोखंडे, आमदार आशुतोष काळे, जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव करडिले, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ राजेंद्र विखे पाटील, माजी आमदार वैभव पिचड, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, विठ्ठलराव लंघे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, विनायक देशमुख, सुरेंद्र थोरात यांच्यासह जिल्ह्यातील संस्थाचालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी उपस्थित केलेल्या खोट्या मुद्द्यांना खोडून काढण्यात आम्ही कमी पडलो. यातून बोध घेऊन आम्हाला आता पुढे जायचंय. मोदी हटावचा नारा देणारे हटले, परंतु देशाच्या पंतप्रधान पदावर तिसऱ्यांदा नरेंद्र मोदीच विराजमान झाले. याचा अभिमान सर्व देशवासियांना आहे. महाविकास आघाडीने कसा प्रचार केला या खोलात आता आम्हाला जायचं नाही. माझ्यापेक्षा महाविकास आघाडीच्या नेत्यांना विखे पाटील जास्त जवळून ओळखतात असं सूचक वक्तव्य करून या निवडणुकीनं आम्हाला बरंच काही शिकवलं असल्याचं त्यांनी म्हटलं. देशाचा कणा हा शिक्षक आहे. त्यांच्याप्रती सर्वांच्या मनात आदराची भावना आहे. शिक्षकांचे आशीर्वाद आम्हाला हवे आहेत. भविष्यातील पिढी घडवण्याचं काम शिक्षक करीत असतात. त्यामुळेच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका ही महायुती सरकारची आहे. शिक्षकांचा आत्मसन्मान कसा वाढेल हाच प्रयत्न महायुती सरकारचा असून महायुतीचे उमेदवार आमदार किशोर दराडे यांनी सभागृहात मांडलेले सर्व प्रश्न सोडवण्याचं काम राज्य सरकारनं केलं आहे. नवीन पेन्शन योजनेचा शब्द सरकार पाळणार असून 20% आणि 40% अनुदान मिळणाऱ्या शाळांच्या प्रश्नांबाबतही सरकार गंभीर आहे. आश्रमशाळांच्या वेळा बदलण्याबाबतही सरकार सकारात्मक असून कंत्राटी शिक्षकांची वेतनवाढ, शिक्षण सेवकांचे मानधन आणि शिक्षकांच्या आरोग्य बिलाची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी महायुती सरकारचे प्राधान्य असल्याचं आश्वासित करून शिक्षण संस्थाही चांगल्या चालल्या पाहिजे. त्यांच्याकडून सुरू असलेल्या ज्ञानदानाच्या कार्याला सरकारचं पाठबळ असलंच पाहिजे. हीच शासनाची भूमिका असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. फसवणूक केली, संविधान बदलणार, आरक्षण जाणार, अगदी पार एवढं त्यांनी पर्क्युलेट केलं की खऱ्या अर्थाने महायुती म्हणजे आम्ही ते खोडून काढायला कमी पडलो. ही वस्तुस्थिती आहे. आणि थोडे आपण निर्धास्त होतो. 400 पार होणार आहे, मोदी प्रधानमंत्री बनणार आहेत, आपलं काय, चला ठीक आहे. आणि ते मतदान झालं 80% 90% समोरून मतदान झालं. याचं आता आपण कुठंतरी आपल्याला त्याचा बोध घ्यावा लागेल. नशिबाने म्हणजे सगळे जंग पछाडलं. मोदी द्वेषाने पछाडलेले सगळे लोक मोदी हटाव बोलले, पण मोदी तर बसले जाऊन प्रधानमंत्री झाले आणि मोदी हटाव म्हणणारे हटले. शिक्षक हा खऱ्या अर्थाने आपल्या या देशाचा, या राज्याचा कणा असतो. शिक्षकाचं स्थान आई वडिलांच्या नंतर प्रत्येकाच्या जीवनामध्ये फार मोठं असतं, आदराचं असतं. आणि म्हणून हे शिक्षकांची निवडणूक आहे. आणि या ठिकाणी किशोर दराडे यांनी शिक्षकांसाठी अनेक प्रश्न उपस्थित केले, अनेक प्रश्नांना वाचा फोडली. एकदा कुठलं आंदोलन झालं, ते मगाशी सांगत होते, आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये शिक्षकांना बेदम मारहाण झाली. मागण्यासाठी आलेल्या शिक्षकांवर लाठी हल्ला झाला. तेव्हा त्यांनी ठरवलं की शिक्षकांना न्याय देण्यासाठी मी शिक्षक मतदारसंघातून निवडून आमदार होणार म्हणजे होणार. आणि मग त्यांनी ते करून दाखवलं. आणि म्हणून शिक्षकांचा आशीर्वाद हा प्रत्येकासाठी महत्त्वाचा असतो. ते शिक्षक आहेत, मुख्याध्यापक आहेत आणि संस्था चालक आहेत. त्यामुळे मी सगळ्यांचं मनापासून स्वागत इकडे करतो. या ठिकाणी मी एवढंच सांगतो की हा किशोर दराडे आपला उमेदवार आहे आणि महायुतीचे उमेदवार आहेत, अनुभवी आहेत आणि अभ्यासू आहेत. त्यांना शिक्षकांच्या प्रश्नांची जाण आहे, संस्थांच्या अडचणींची जाण आहे. आणि त्यामुळे नक्की त्यांची जी काही मी पाहिली पद्धत, विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित करणं, न्याय मिळवून घेणं, या सगळ्या बाबी पाहिल्या. आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करेन की खऱ्या अर्थाने शिक्षकांचा मान सन्मान, आत्मसन्मान
टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी, त्यांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी किशोर दराडे यांनी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत. मगाशी आपल्या उमेदवारांनी सांगितलं, नोव्हेंबर 5 पूर्वी सेवेमध्ये आलेल्या राज्यातल्या सर्व शिक्षकांना, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे, हा देखील आमचा शब्द आहे आणि तो शब्द आम्ही पाळणार. एवढंच आपल्याला मी सांगतो. 20%, 40%, 60% अनुदान घेत असलेल्या शाळांना 2011 साली अस्तित्वात असलेल्या प्रचलित धोरणानुसार त्यांना अनुदान दिलं पाहिजे, ही एक त्यांची मागणी आहे. आणि म्हणून किशोर दराडे नेहमी शिक्षकांच्या बाबतीमध्ये संवेदनशील भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आणि ज्या संस्था आहेत, या संस्थांना देखील, आपल्या शेवटी संस्था आहेत, त्यामध्ये शिक्षक आहेत, विद्यार्थी, हजारो लाखो विद्यार्थी शिक्षण घेतात आणि त्याचबरोबर अनेक कर्मचारी, हजारो कर्मचारी त्याच्यामध्ये काम करतात. त्यामुळे त्या शिक्षण संस्थाकडे काय ते वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची आवश्यकता नाही, कारण तिथून देखील विद्यादानाचं काम, पवित्र काम त्या ठिकाणून होत असतं. आणि म्हणून संस्था ज्या आहेत त्या टिकल्या पाहिजेत, त्यांच्या अडचणी देखील सोडवल्या गेल्या पाहिजेत, या मताचं आपलं सरकार आहे. आणि म्हणून शिक्षकाचा जो काही मान सन्मान आहे तो नक्की आपल्या राज्यामध्ये, आपल्या सरकारमध्ये नक्की यामध्ये ठेवला जाईल. मी तुम्हाला आज सांगतो, मी जरी मुख्यमंत्री असलो तरीसुद्धा मी आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. आणि म्हणून प्रत्येक निवडणूक आपल्याला याच्यातून शिकलं पाहिजे. समोरच्या लोकांनी काय काय केलं त्याच्यातून शिकलं पाहिजे. आणि कुठली निवडणूक ही सोपी नसते, ती आपण अगदी निवडणुकीप्रमाणेच लढवली पाहिजे, निवडणुकीप्रमाणेच जिंकली पाहिजे. आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन. आपले आशीर्वाद सगळ्यांचे किशोर दराडे यांच्या पाठीशी आता सगळे व्यासपीठावरची सगळी मंडळी आहेत, सगळे मातब्बर लोक आहेत, ताकदवर लोक आहेत. आणि म्हणून या सगळ्यांच्या आशीर्वादाने, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी किशोर दराडे 26 तारखेला, तुमचा नंबर किती आहे? 1 नंबरला 1 नंबर लावायचं ना, एकावर एक, म्हणजे एकावर एक म्हणजे 11 नको, 1 नंबरला त्यांचं नाव आहे. आणि 1 आकडा काढून त्यांना विजयी करा, एवढीच विनंती करतो आपल्याला. आणि पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि पालकमंत्री आणि मी आपल्यासाठी सदैव उपस्थित आहे. ज्या आपल्या समस्या, जे काय प्रश्न असतील त्याची जबाबदारी आमची आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी आपल्या भाषणात जिल्ह्यातील विकासाच्या प्रश्नांना महायुती सरकार पाठबळ देत असून भविष्यात तीर्थक्षेत्र पर्यटनासाठी नेवासे येथे संत ज्ञानेश्वर सृष्टी, अहिल्यानगरमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे स्मारक आणि शिर्डी येथे साईबाबांच्या जीवनावरील आधारित थीम पार्क उभारण्यासाठी राज्य सरकारनं अर्थसंकल्पातून निधी उपलब्ध करून द्यावा अशा मागण्यांचं निवेदन सादर केलं. उमेदवार आमदार किशोर दराडे यांनी हे आपलं मनोगत व्यक्त केलं. प्रवरा परिवाराच्या वतीनं मुख्यमंत्री शिंदे यांना श्रीकृष्णाची मूर्ती देऊन सन्मानित करण्यात आलं. तर उमेदवारी अर्ज मागे घेऊन महायुतीला सहकार्य केल्याबद्दल कुलपती राजेंद्र विखे पाटील यांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार करून आभार मानले. ब्युरो रिपोर्ट, एसन मीडिया, लोणी.